चितळे बंधू मिठाईवाले यांची आपण कोणतीही फसवणूक केली नसून आपल्यावर दाखल झालेला गुन्हा गैरसमजातून दाखल केला गेला असल्याचं स्पष्टीकरण चितळे स्वीट होमचे चालक प्रमोद प्रभाकर चितळे यांनी दिलं आहे। कुणाच्याही पदार्थाची किंवा नावाची नक्कल करून व्यवसाय करण्याचा आमचा आशयाचा हेतू नाही। बाकरवडीच्या पाकिटावर प्रिंटरच्या चुकीमुळे नाव आणि ग्राहक क्रमांक छापला गेला। ही चूक आमच्या लक्षात आल्यानंतर ग्राहकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून तसा खुलासा वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आला। आमचे आशील असलेले चितळे स्वीट होमचे संचालक सचोटीने व्यवसाय करीत आहेत अशी स्पष्टोक्ती ॲडव्होकेट हेमंत झंजाड, ॲडव्होकेट नितीन झंजाड यांनी केली। चितळे स्वीट होमचे संचालक प्रमोद चितळे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांसंदर्भात त्यांची बाजू मांडण्यासाठी ॲडव्होकेट झंजाड यांनी पत्रकार परिषदेत उपयुक्त विषयावर खुलासा केला। चितळे स्वीट होमचे संचालक प्रमोद चितळे, ॲडव्होकेट हेमंत झंजाड, व्यावसायिक व वित्तीय सल्लागार लक्ष्मीकांत खाबिया यांनी पत्रकारांशी संवाद साधला। ॲडव्होकेट राजेश उपाध्याय, राजीवन नंबियार यावेळी उपस्थित होते। ॲडव्होकेट झंजाड म्हणाले, बाकरवडी हा एक पदार्थ आहे। या पदार्थाचे उत्पादन कोणीही करू शकते। बाकरवडीच्या उत्पादनाचा कोणी पेटंट घेतलेला नाहीये। पुण्यातील सदाशिव पेठेत 1954 साली कैलासवासी सखाराम गोविंद चितळे यांनी चितळे स्वीट होमची स्थापना केली। त्यानंतर कैलासवासी प्रभाकर सखाराम चितळे यांनी चितळे स्वीट होम हा व्यवसाय 1997 पर्यंत चालू ठेवला। सध्या प्रमोद चितळे व कुटुंबीय हा व्यवसाय चालवित आहेत। प्रमोद प्रभाकर चितळे म्हणाले, ज्या वास्तूत व्यवसाय सुरू झाला त्याच वास्तूत आज अखेर व्यवसाय चालू आहे। चितळे स्वीट होम या नावानेच पुणे महापालिका विभागात सुरुवातीपासूनच नोंद आहे। त्याचप्रमाणे चितळे स्वीट होम या नावानेच शॉपॅक्टची नोंदणी देखील 1984च्या आधीपासून झाली आहे। अल्पावधीतच उत्तम चव आणि गुणवत्तेमुळे आम्ही तयार करीत असलेली बाकरवडी पुणेकरांमध्ये लोकप्रिय झाली। पुणेकरांच्या मागणीमुळेच पुणे आणि परिसरातील अनेक दुकानदारांकडून आमच्या बाकरवडीची मागणी वाढू लागली। त्यातून पुण्यातील अनेक दुकानदारांना आम्ही चितळे स्वीट होम या नावाने उत्पादित करीत असलेल्या बाकरवडीचा पुरवठा करण्यात येत आहे। या उत्पादनासाठी आम्ही 2010 या वर्षात ट्रेडमार्क रजिस्टर करून घेतला आहे व बाकरवडीची विक्री करत आहोत। लक्ष्मीकांत खाबिया म्हणाली, कुणाची नक्कल करून व्यवसाय करण्याचा आमचा उद्देश नाही। बाकरवडी हा पदार्थ राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात बनवला जातो। पुण्यात 100 स्वीट होम बाकरवडी बनवतात। अशा सगळ्यांवर तुम्ही बंदी आणणार का? आमचा कोणालाही फसवण्याचा विचार नसल्याचं त्यांनी सांगितलं। नमस्कार, मी लक्ष्मीकांत खाबिया, व्यावसायिक आणि वित्तीय सल्लागार, चितळे स्वीट होम। चितळे स्वीट होम हे 1954 पासून सुरू असलेलं सदाशिव पेठेतलं दुकान आहे। 1954 पासून आत्ता जे प्रमोद चितळे आहेत, त्यांचे वडील, त्यांचे आजोबा हे पारंपरिक ते व्यवसाय करत आलेले आहेत। बाकरवडीबरोबर इतर अनेक मिठाईचे प्रकार ते बनवतात आणि आत्तापर्यंत चांगलं बनवणाऱ्यांमध्ये त्यांचं नाव आहे। क्वालिटी प्रॉडक्ट देण्यामध्ये त्यांचं नाव आहे आणि अतिशय चांगलं काम करत ते आत्तापर्यंत आलेत। आता नुसती बाकरवडी साधारणतः महाराष्ट्रभर त्यांची आता जायला सुरुवात झालेली आहे आणि भविष्यात नमकीनच्या अनेक रेंज त्यांच्या आता येतील पण। आणि हे सगळं करत असताना आदरणीय वकील साहेबांनी जसं आता सांगितलं की अनावधानाने प्रिंटरकडनं झालेली चूक ते आमच्या लक्षात आल्यानंतर ती चूकसुद्धा आम्ही दुरुस्त केली। दुरुस्त करून जे काही पॅकेट्स मार्केटमध्ये गेले होते ते पुन्हासुद्धा घेतलेले आहेत आणि कायदेशीर ज्या काही बाबी आहेत त्याचे सोपस्कार पूर्ण करण्याचं काम झंजाड वकिलां सरांमार्फत आमचं सुरू आहे। जो न्यायालयात जी बाजू आहे ते झंजाड सर आमच्या वतीनं मांडतील, पण यामध्ये कुठल्याही पद्धतीचा डुप्लिकेटपणा किंवा कोणाचं तरी नक्कल करून पदार्थ बनवणे हा आमचा अजिबात हेतू नाही आणि तो नव्हता आणि भविष्यातही राहणार नाही। आमची बाकरवडी ही हाताने बनवलेली आहे आणि बाकरवडी जसं मग सांगितलं तसं हा कोणाचाही पेटंट नाही आहे। हा राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र यामध्ये प्रामुख्याने बनवला जातो। पुण्यामध्ये 100 स्वीट होम आहेत जे बाकरवडी बनवतात। 100 वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट होम आहेत, ते सगळे बाकरवडी बनवतात। मग सगळ्यांवर तुम्ही बंदी आणणार काय? हा पण आमचा प्रश्न आहे। जर एखादं लहान, ह्यांच्या घरात माणसं किती? 3, नवरा, बायको आणि मुलगा, 3 लोकांची फॅमिली आहे। एकच दुकान आहे जे 1954 पासून त्याच ठिकाणी आहे, कुठेही बदललेलं नाही। 1954 पासून कायदेशीर सगळे परवानगी त्यांच्याकडे आहेत। जेव्हापासून महानगरपालिका अस्तित्वात आली तेव्हापासून महानगरपालिकेकडे नोंद त्यांची त्या पद्धतीची आहे। तेव्हा शॉपॅक्ट होतं, शॉपॅक्ट त्या पद्धतीचं आहे। 2010 मध्ये त्यांनी स्वतःचं ट्रेडमार्क रजिस्टर केलं। आता मुलगा हाताखाली आल्यानंतर, स्वतःला काहीतरी नवीन करायची उमेद असल्यानंतर तर माणूस ह्या सगळ्या गोष्टी नवीन वातावरणाशी, नवीन व्यवसायाची जुळून घेतो का नाही? तर त्या पद्धतीचा हा सगळा प्रकार आहे। यामध्ये कोणालाही फसवायचा हेतू नाही। नाही, त्यांची तर आम्ही हात जोडून माफी मागू किंवा तुमचं नाव वापरून आम्हाला काही धंदा करायची गरज नाही। तुमच्या नावाचा वापर करून आम्हाला भाकरवडी विकायची गरज नाही। आम्ही चितळे स्वीट होम आहोत, आम्ही चितळे स्वीट होमच राहणार
आणि चितळे स्वीट होम नावानेच आम्ही आमचा व्यवसाय करू. नाही, दोन गोष्टी त्याच्यामध्ये. जो प्रिंटर हे सगळं प्रिंटिंगचं काम करतो, त्या प्रिंटरकडनं मिस्टेक झाली हे लक्षात आल्यानंतर, आणि त्यांनी पत्र पण दिलं तसं की प्रिंटिंगची मिस्टेक आहे, आल्यानंतर आम्ही दुसऱ्याच दिवशी दैनिक सकाळमध्ये त्याचं जाहीर निवेदन, जाहीर प्रकटन, जाहीर खुलासा जंजाळ सरांमार्फत केलेला आहे. आणि तो खुलासा कायद्याला धरून आहे. आमच्याबरोबर इथं ट्रेडमार्क ज्यांनी मिळवलं ते ट्रेडमार्कचे वकील पण मुंबईचे या ठिकाणी आहेत. आणि जर तसं जर असते कुठे तर ट्रेडमार्कच दिलं नसतं ना शासनाने. कसं असतं की ट्रेडमार्क देताना सगळा प्रवास बघतात. त्या एकूण चितळे स्वीट होमचा अख्खा प्रवास हा शासनाने ट्रेड मानांकन देणारी जी संस्था आहे आपली, भारतीय मानांकन पद्धती देणारी, ती सगळी बघते ना. आणि त्यांनी दिल्यानंतर ते ट्रेडमार्क दिलेला आहे. आणि ट्रेडमार्क दिल्यानंतर नवीन पॅकिंगमध्ये चितळेची स्वीट होमची भाकरवडी आलेली आहे. त्यामुळे आणि लोकांना ही चव आवडते. आजही तुम्ही जा दुपारी लाईन लावून लोक तिथं घेतात. का घेतात? प्रिंटिंगवरनं ती तक्रार दाखल केली असं. हो, प्रिंटिंगवरनंच केली, बाकी काही त्याला कारण चितळे हे आडनाव बंधू आहेत की चितळे नातेवाईक पण आहेत? नाही. हे आडनाव साधर्म्य असलेले लोक आहेत, व्यवसाय साधर्म्य असलेले लोक आहेत. यांचा कुठलाही कसलाही नात्याचा, आर्थिक कसलाही संबंध नाही. यापूर्वी कधी असे एकमेकांविरोधात केसेस वगैरे? अजिबात नाही. पहिलीच केस नाही. तसं जर असतं तर 1954 पासून यांचं दुकान आहे, ते कधीच आले असते ना. तुम्ही बंद करा. जसं मागा वकील साहेबांनी सांगितलं तसं पुन्हा एकदा सांगतो, चितळे स्वीट होम किंवा चितळे बनवत असलेली भाकरवडी, म्हणजे भाकरवडी पर्टिक्युलर, हा कोणाचाही पेटंट नाही ना. हा माझ्या घरी पण तयार होतो. मग त्याला पण आता मी कोणाला विचारायला जायचं की मी बनवू का नको? असं थोडी आहे.